नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आजच्या तासाला आपण आधुनिक आवर्त सारणी जी आहे त्याचं दीर्घ रूप बघणार आहोत। यापूर्वी आपण आधुनिक आवर्ती नियम बघितला आहे। हा नियम नीट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारला जातो। अगदी सोपा नियम आहे की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात। आजच्या तासाला बघूया आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घ रूप। तुमच्या असं लक्षात आलेलं असेल की या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळतं ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी। चढत्या क्रमाने अणुअंकाच्या चढत्या क्रमाने यामध्ये मूलद्रव्य मांडलेले आहेत। अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांचं जे भाकीत आहेत ते अचूकपणे करता येतं। आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घ रूप असेही म्हणतात। आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ही त्याच्या अणुअंकानुसार केलेली आहे। त्यामुळे मेंडेलीवच्या आवर्त सारणीतल्या ज्या त्रुटी होत्या त्या या आवर्त सारणीमध्ये नाहीशा झालेल्या आपल्याला दिसतात। मात्र हायड्रोजनचं जे स्थान आहे त्याबद्दल अजूनही आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा संदेह आहे, शंका आहे, ती मात्र दूर करता आलेली नाही। मागच्या 9वी मध्ये आपण बघितलं की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये वितरित केलेले असतात। ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते। हे सुद्धा आपण 9वी मध्ये बघितलेलं आहे। अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि जेवढे प्रोटॉन असतात अणूमध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन सुद्धा असतात। त्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या ही त्याच्या अणुअंका इतकी असते। मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो। आधुनिक आवर्त सारणीची रचना आता आपल्याला बघायची आहे। आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्यांनाच आपण आवर्त असे म्हणतो। रिकामी जागेमध्ये प्रश्न विचारला जातो की आधुनिक आवर्त सारणीमध्ये टिंब आवर्त आहेत, तर लक्षात ठेवा 7 आवर्त आहेत। तसेच यामध्ये उभे 18 स्तंभ आहेत, त्यांना गण असे म्हणतात। 1 ते 18 गण आहेत। आवर्त आणि गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात आणि चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात आणि प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा असते। म्हणजे 18 उभ्या ओळी आणि आडवे 7 आवर्त, उभे गण आणि आडवे आवर्त असे एकूण यामध्ये प्रत्येक मूलद्रव्याची एक अशी 118 मूलद्रव्यांसाठी यामध्ये जागा आहेत। 7 ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखविलेल्या आहेत, त्यांना अनुक्रमे लॅन्थॅनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणतात। या 7 ओळी आहेतच, त्याच्या खाली आणखी 2 वेगळ्या आडव्या ओळी दर्शवलेल्या तुम्हाला दिसतात। त्या पहिल्या ओळीला लॅन्थॅनाइड श्रेणी आणि दुसऱ्या ओळीला ॲक्टिनाइड श्रेणी असं म्हणतात। 2 श्रेणींसहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत, म्हणजे त्यामध्ये 118 मूलद्रव्य त्यांची जागा निश्चित केलेली आहे। प्रत्येक मूलद्रव्यासाठी एक चौकट त्या ठिकाणी दिलेली आहे। अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी पूर्ण भरलेली आहे आणि एकूण 118 सर्वची सर्व मूलद्रव्ये आता शोधली गेलेली आहेत। संपूर्ण जी आवर्त सारणी आहे त्याचे 4 खंडामध्ये विभाजन केलेलं आपल्याला दिसतं। पहिला S खंड, दुसरा P खंड, तिसरा D खंड
आणि चौथा एफ खंड, एस पी डी एफ असे 4 खंड आपल्याला या आवर्त सारणीचे दिसतात. पहिला जो खंड आहे एस खंड, त्यामध्ये पहिला गण आणि दुसरा गण यांचा बनलेला आहे. दुसरा जो खंड आहे डी खंड, तो 3 ते 12 गण त्यामध्ये आहेत आणि 13 ते 18 गण हे पी खंडामध्ये आहेत. अशा प्रकारे एकूण जे 1 ते 18 गण आहेत त्यांना एस डी पी अशी अनुक्रमे नावं देण्यात आलेली आहेत. आणि तळाशीची लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट श्रेणी म्हणजेच एफ खंड आहे, त्या स्वतंत्र 2 ओळींना एफ खंड असं म्हटलेलं आहे. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शविता येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकारे आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखविता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. या रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू घेतलेले आहेत आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. मग आकृतीमध्ये तुम्हाला सहजपणे ते मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी याचं स्ट्रक्चर जे आहे, रचना जी आहे, ती आकृती पाहून तुमच्या सहज लक्षात येऊ शकते. आता बघा, आधुनिक आवर्त सारणी यामध्ये जे मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते कशा पद्धतीने दिलेलं आहे. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये थोडासा फरक असतो, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीतले गण व आवर्तांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. आपल्याला माहिती की मूलद्रव्यांचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते हे त्यामध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यानुसार किती कक्षा त्यामध्ये असतील आणि त्यानुसार या आवर्त सारणीमध्ये त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचं वर्गीकरण, रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म यामध्ये कशा पद्धतीने साधर्म्य दिसून येतं ते स्पष्ट केलेलं आहे. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. म्हणजे मूलद्रव्याचं स्थान निश्चित करण्यासाठी इलेक्ट्रॉन स्वरूपण हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला आहे. यामध्ये जे गण आणि आवर्त आहेत त्यांचंही एक वैशिष्ट्य आहे की मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता आवर्तातील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये समजतात. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता असते, मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म बदलतात आवर्तामध्ये. आणि एखादा विशिष्ट गण जर आपण बघितला तर त्या सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य आणि प्रवणता आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि आधुनिक आवर्त सारणी यांचा कसा सहसंबंध या आधुनिक आवर्त सारणीमध्ये घेतलेला आहे तो आपल्याला स्पष्ट झालेला आहे. पुढच्या तासाला आपण गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण बघणार आहोत.